नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण परत एकदा आलेलो आहे अद्रक पिकामध्ये। अद्रक पिकाची आपण जर का परिस्थिती बघितली तर सध्या स्थितीमध्ये सातारा आणि संभाजीनगर परिसरात प्रामुख्याने घेतलं जाणार पीक म्हणजे अद्रक असून यामध्ये मेजर म्हणजे जास्तीत जास्त समस्या सध्या शेतकऱ्यांना उद्भवत आहे। जसं की आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जर का विचार केला, सड मर यामुळे भरपूर सारे प्लॉट हे डॅमेज झालेले। यावर्षी रेटसुद्धा साधारणतः चांगले राहण्याची शक्यता आहे। तरी आपण आज एका प्लॉटवरती टेस्टिमोनियल म्हणून आलेलो आहे। तर त्यामध्ये आपण जे आपले शेतकरी यांना क्रॉप कनेक्ट कंपनीचं जिंजर कनेक्ट हे दिलेलं आहे। तरी आपण शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊ। काका, आपलं नाव? संतोष जाधव। संतोष जाधव, गाव? फुलंब्री। मोबाईल नंबर सर आपला? 9518547972। आपण कॅन कधी सोडली होती? कॅन सोडायला आपल्याला जवळपास 1 महिनाभर होता सर। 1 महिनाभर झाला। आपण किती क्षेत्राला ही कॅन सोडली? ही 1.5 एकरला सोडली। 1.5 एकरला? हा कॅन आला की 1 एकरचाच डोस होता। 1 एकरचाच डोस सांगितला तुम्हाला दुकानदाराने? पण आपल्याजवळ आता ते जवळ शिल्लक नव्हतं म्हणून 1.5 एकरला सोडला। तर मग आता तुम्हाला काय फरक जाणवला? सोडण्याच्या अगोदर परिस्थिती काय होती आणि आता परिस्थिती काय? ही जी जमीन होती ती ही समजा चुनखड वावर होतं, हे फेरस सोडाचं काम होतं, हिला पण फेरच नाही सोडलं मी। ही कॅन सांगितली दुकानदारने ही घेऊन जा, ही आणून सोडली ना तर आपल्याला फेरसचं कमतरता लगेच भासवली नाही। हे एकदम पद्धतशीर आहे आणि हाला की 1.5 एकरला सोडलं मी। बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याने काय केलेलं आहे, 1.5 एकरला ही कॅन सोडलेली आहे पूर्णपणे। आणि हो 1 एकरचा डोसा असून सुद्धा शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे चुनखडीयुक्त जमीन असल्यामुळे काय होतं, फेरसची डिफिशियन्सी आपल्याला जास्त जाणवते। फेरसच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, आपल्या प्लॉटमध्ये पिवळेपणा येतो आणि करपा जास्त येतो। तर काकांनी आपल्या प्लॉटमध्ये जिंजर कनेक्ट सोडल्यानंतर त्यांना असा अनुभव आला की पिवळेपणा पूर्णपणे गायब झाला। फुटव्यांच्या संख्येमध्ये अतिशय चांगली वाढ बघायला भेटली। तुम्हाला आणखी काय काय बदल वाटला या कॅनीमुळे? नाही, कॅनीमुळं बदल म्हणजे ह्या वावराकडे मी तर समजा सोडून दिलं त्यांना आणि तिचा चक्क म्हणजे इकडे आलोच नव्हतो, पण ती कॅन आणली। कॅनमुळं समजा आपल्याला भरपूर फायदा झाला। म्हणजे कॅनामुळं मन रमू लागलं आणि हे वावर हातात आलं आणि याच्याकडे ध्यान देऊ लागलो। याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही प्रोडक्ट? नाही, काहीच नाही। हे कॅनीचं आपल्याला 100% भेटलं, काय हेच वापरणार। फेरस वगैरे काही नाही, फेरस एकदा बी नाही सोडायचं होतं मला, पण नाही सोडलं। फेरसची कमतरता होती तुम्हाला, फेरस पण फेरस 4 वर्षी फेरस सोडत होतो मी। कॅन आणल्यामुळं फेरसची जरूरत बी नाही आपल्याला। जरूरत नाही। बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही? नाही, ही कॅन त्यानं वापरावं, मग ते शेतकरी तो सांगतील ना दुसऱ्याला। मी वापरलं मी सांगू समाधानी आहात? मी समाधानी आहे। दुसऱ्याने ज्यावेळेस वापरल ना ते दुसऱ्याला सांगतील ना, त्यानं वापरल्यावर सांगून आपण काय सांगावं, वापरून पाहिल्यावर समजून द्यायला। बघू शकता शेतकरी मित्रांनो, एवढ्या कॉन्फिडन्सनं जर का कोणी शेतकरी बांधव बोलत असेल तर निश्चितच त्यामागे रिझल्ट हा हमखास दडलेला असतो। तरी आपण आपल्या आले प्लॉटमध्ये पिवळेपणा असो किंवा फुटव्याच्या संख्येत कमतरता असो किंवा पांढऱ्या मुळीची वाढ थांबलेली असो, याला एकच पर्याय म्हणजे कनेक्ट जिंजर, जे क्रॉप कनेक्ट कंपनीचे कनेक्ट जिंजर आहे। ही बकेट सोडा, ही कॅन सोडा आणि अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळवा। हे शेतकऱ्याचे मनोगत सुद्धा आपण बघितलेले आहे। तरी शेतकरी बांधवांना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा। धन्यवाद काका।